मराठ्यांची अस्मिता जागवणारे स्वतःच्या कर्तृत्वावर आणि विचारांवर स्वतःची इच्छाशक्ती कधीही घाण न ठेवता स्वाभिमानाने जगण्याचा कानमंत्र देणारे अखंड भारतवर्षाचे आराध्य दैवत स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून विटा असोसिएशन विटा आणि विटा फिटनेस प्रेमी विटा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिली महिला ज्योत आयोजित करण्यात आली होती। औंध येथील यमाई देवी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक विटा या 51 किलोमीटरची नारी शक्ती नवदुर्गा ज्योत घेऊन जाण्यासाठी 25 महिलांनी पारंपरिक कासोटा परिधान करून सुरुवात केली। सुमारे 25 किलोमीटरचे अंतर पार करत सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर पोहोचल्यावर सुमारास या रणरागिणींचा अनुभव, उत्साह आणि भावना जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न आपल्याला नक्कीच प्रेरणादायी ठरेल। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव। विटा मॅरेथॉन क्लब असोसिएशन व विटा फिटनेस क्लब विटा यांच्या संयुक्त विद्यमाने नारी शक्ती नवदुर्गा ज्योतीचे आयोजन केले आहे व ते सर्व नवदुर्गांनी यशस्वीरित्या पार पाडण्याचे प्रयत्न केला आहे। 25 किलोमीटर आतापर्यंत आम्ही आलो आहोत। यमाई औंध भवानी माता ते विटा शिवाजी महाराज चौक इथेपर्यंत ही नवज्योत दुर्गा आम्ही आयोजित केली आहे आणि यशस्वीरित्या आम्ही पार पाडत आहोत। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ही महिलांच्यासाठी काही लोकांनी आयोजित केलेली पहिला उपक्रम आहे व यातून प्रेरणा घेऊन सर्व महिलांनी यात सहभागी व्हावे आणि नारी शक्तीचा जल्लोष असाच होत राहावा। दुर्गा माता की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय। औंध ते विटा नारी शक्ती नवदुर्गा ज्योत ही आयोजित केली आहे। तरी आमचं आता 25 किलोमीटर पूर्ण झाले आहे। आम्ही अजून 51 किलोमीटर म्हणजे टोटल 51 किलोमीटर आहे। आता 25 किलोमीटर आम्ही पूर्ण केली आहे। तरी अजून आमचं 25 किलोमीटर राहिले आहे ते आम्ही आता पार करत आहोत। तरी मला असं वाटते की त्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी। ही कल्पना जी काढली आमच्या टीमनी सगळ्या खूपच छान आवडली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुभव आम्हाला एवढा चांगला आला की ही जो चालू केली आता तर आम्ही असं दरवर्षी अशी चालू ठेवणार असं आमचं आणि आम्हाला खूप चांगलं फील झालं। आम्ही रात्रीचे सगळे एवढे उत्साहाने धावतोय ज्योत घेऊन की आम्हाला थोडासा थकवा आला नाही का, कधी चक्कर आली नाही, कधी काही असं वाटलं नाही की आम्ही एवढ्या लांबून 52 किलोमीटरचं आमचं हे आहे रण आहे तरी पण 25 किलोमीटर आम्ही पार केलं। आम्हाला असं वाटलं सुद्धा नाही की कधी पार केलं आणि रात्रीचं टायमिंग त्याच्यामुळे आम्हाला खूप छान फील झालं आणि ही ज्योत अशी दरवर्षी आम्ही चालू ठेवू। आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रात अशी सगळ्यांनी ज्योत न्यावी आणि प्रत्येक महिलांच्या धाडस निर्माण व्हावं असं वाटतं। औंध पासून ते विटा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा 51 किलोमीटरचा महाराष्ट्रातील पहिलीच रणरागिणी नवदुर्गा ज्योतीचा प्रारंभ झालेला आहे। शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रक्ताळलेल्या पावलांनी असंख्य वेदनांशी सामना करत आपल्या प्राणाची आहुती देणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर शंभूराजे यांच्या विचारांचा वारसा चालवत असताना विटा फिटनेस प्रेमी क्लबची स्थापना केली आणि बऱ्याचशाच घटना पाहिल्यानंतर एक युक्ती सुचली आणि त्यामधून आम्ही नवदुर्गा ज्योत नारी शक्ती नवदुर्गा ज्योतीची स्थापना करून त्याचे नियोजन केले आणि त्या पद्धतीनं जवळजवळ यमाई देवी औंध ते शिवतीर्थ विठा 51 किलोमीटर ही ज्योत आम्ही आज 2 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 8 वाजल्यापासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत पूर्ण करत आहोत आणि यामध्ये महाराष्ट्रातील ही पहिली महिला ज्योत
म्हणून निश्चितप्रमाणे आम्ही यशस्वी झालेलो आहोत. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय श्री.